तर आज फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा वर्तवलेली आहे। पाहूया त्यावर काय प्रतिक्रिया आल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीसांची मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी। मला उपमुख्यमंत्री पदापासून मोकळं करा ही नेतृत्वाला विनंती। लोकसभेत महाराष्ट्राला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। एका निवडणुकीने सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं। कोर कमिटीने फडणवीसांनी विनंती केली आहे, आमचा निर्णय ते मान्य करतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न अजूनही सुरू। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट। सुषमा अंधारेंची टीका। कांदा मराठा आरक्षण संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून नरेटिव्ह बनवण्यात आला। जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार। पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप। तर राज्यात फडणवीसांशिवाय पान हलत नाही म्हणत होते, पण त्यांचं झाडच उपटून काढलं, राऊतांची टीका। जनतेने फडणवीसांना मोकळं केलेलं आहे अशी नौटंकी करण्याची भाजप नेत्यांना सवय असल्याची संजय राऊतांची टीका। भाजप नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा घ्यावा असाही लगावला टोला। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यतीत भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया।